आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण सध्या अध्याय 15वा हा गीतेमधला बघतोय आणि त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. तर ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवरती जे त्यांचं भाष्य केलेलं आहे आणि त्याच्यावर जे त्यांनी त्यांच्या ओव्या रचलेल्या आहे, गीतेचा श्लोक झाल्यानंतर आपण त्या ओव्या बघतोय. आणि हा जो 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य या विषयाला धरून हा अध्याय भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धाच्या सुरुवातीला सांगितलेला आहे. आणि माऊलींनी 700 वर्षापूर्वी तो मराठीमध्ये आपल्याला सांगितला आहे. त्याविषयी जी मराठी होती त्या मराठीमध्ये सांगितलं आहे. आणि सोनोपंत दांडेकर, गुरुवर्य सोनोपंत दांडेकर यांनी त्यावेळेसच्या मराठीचा आताच्या मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. आणि तो आपण वाचतो आणि त्याचं सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तो कसा वापरू शकतो आणि त्याचं आचरण आपण कसं करू शकतो असा आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत. तर अध्याय 15व्याच्या सुरुवातीला माऊलींनी आपल्या गुरूंची जी प्रार्थना केली, गुरूंची जी स्तुती केली आहे, असं सगळं जे काही त्यांनी केलेलं आहे ते आपण ऐकलं आहे. आणि त्याच्यानंतर माऊली असं म्हणतात पुढे की एखाद्याला जर ब्रह्मपद गाठायचं असेल किंवा त्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल, त्या मोक्षाच्या अवस्थेला नाही, सारे समानार्थी शब्द आहे. कैवल्य अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर तो माणूस कसा पाहिजे? तो तर मुमुक्षू पाहिजे. मुमुक्षू म्हणजे त्याला आवड पाहिजे, हे मला मिळालं पाहिजे, त्याच्या मागे त्याचा ध्यास असायला पाहिजे आणि त्याला वैराग्य पण त्याच्या जोडीला असलं पाहिजे, असं ते म्हणतात. आणि मग ते सांगत असताना, असं ऐकत असताना आपण 33व्या ओळीपर्यंत आलो होतो. 34व्या ओळीमध्ये ते काय म्हणतात की ज्याप्रमाणे दिव्य अंजन पृथ्वीच्या पोटातील गुप्त ठेवा खास दाखवते, परंतु पाहणारा पाळू असावा, त्याप्रमाणे आत्मज्ञान मोक्ष प्राप्त करून देईल. ज्ञानाने मोक्ष प्राप्तीले खरे, यात खोटे काहीच नाही. परंतु त्या अधिकाऱ्याचे मन शुद्ध म्हणजे पापाच्या दोषाने रहित आणि थारे म्हणजे चांचल्याच्या दोषाने रहित असावे लागते. आता माऊली असं सांगतात की जमिनीमध्ये जे गुप्तधन असतं, काही लोक आपलं धन हे जमिनीमध्ये कोरून ठेवायचे. आता तर बँका आल्या, सगळं काय आलं. आताही लोक काही धन कुठे कुठे लपवून ठेवतात, कारण तिथे नंबर 2चा असतं म्हणून ते लपवतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण माऊली असं म्हणतात की धन जे लपवलेलं आहे ते काय कोणत्या लोकांना दिसतं? की ज्याला दिव्य दृष्टी त्याला ते दिसतं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते काय सांगताय की तो पायाळू असायला पाहिजे. जो माणूस पायाळू असतो त्याला ती दृष्टी असते असं म्हणतात. नाशिकमध्ये एक मोठे ज्योतिषी होते. नाशिकमध्ये फार मोठे संत होते शिवबाबा. ते हे आम्ही कधी एकत्र बोलायचो, तर त्यांनी काही आठवणी या ज्योतिषांनी सांगितल्या होत्या. त्यांचं नाव विसरलो मी आता. ते म्हणाले की शिवबाबा एकदा एका ठिकाणी गेले असताना त्यांना त्या झाडावरती पिशाच्य बसलेलं दिसलं. जे त्या झाडाखाली जे धन पुरलेलं होतं त्या धनाची ते रक्षा करत होता. म्हणजे कोणीतरी आपलं धन पुरलं आणि त्याने देह सोडला आणि त्या धनामुळे तो अडकून पडला त्या अवस्थेमध्ये, ज्याला आपण पिशाच्य म्हणतो, काही लोक त्याला भूत मानतात. तिथे तो अडकून पडेल, तो त्याचं रक्षण करत होता. कधी नागरूपाने येऊन पण तो जन्म घेतो आणि रक्षण करतो. अशा बऱ्याच गोष्टी त्या डिटेलमध्ये आपण जाऊ नये. तर तो पाळू असायला लागतो. तसं जर तुम्हाला जर आत्मज्ञान पाहिजे असेल आणि आत्मज्ञान जर मिळवायचं असेल तर ते काय म्हणतात की ज्ञान मिळालं म्हणजेच मोक्ष प्राप्त होईल. आणि हे मी सांगतोय तुम्हाला, यात खोटं काही नाही, हेच खरं आणि सत्य आहे. पण ज्याला पाहिजे, ज्या अधिकाऱ्याला पाहिजे, अधिकारी म्हणजे जो शिष्य, ज्याचा अधिकार आहे, ज्याचं वागणं बोलणं आणि त्याच्या मनाची इच्छा हे सगळं अशा रीतीने असलं पाहिजे. त्याचं मन अतिशय शुद्ध पाहिजे, शुद्ध मनाचा पाहिजे. आणि दुसरं ते काय म्हणतात, पापाच्या दोषाने रहित असलं पाहिजे, इतकं मन त्याचं शुद्ध असलं पाहिजे. आणि त्याच्या मनामध्ये थारे नको. थारे म्हणजे चांचल्य त्याच्या मनामध्ये नको. चांचल्य म्हणजे का आता हे करतो घडीत ते करतो, घडीत हे करतो, आज साधनेला बसेल त्याची काही गॅरंटी नाही मला, आज पाहुणे आले, आता मी तर मग बसलो होतो कोणी नाही घरामध्ये,
किचन मधून आता पावसाळ्याचे दिवस आहे, एकदम गरम भज्याचा वास आला आहे. मग आता काय करायचं? आज दिवस आज ध्यान नाही केलं तर काय हरकत होतं? जरा दोन भजे खाऊन पाहिले, बघू नंतर. गुरु कुठे विचारणार आहे का? आणि ते कुठे बघायला येणार आहे ते घरी? असं काही ना काही निमित्त काढून माणूस साधना करायचं टाळतो. आणि साधना नाही झाली तर पुढे जात नाही. तो साधे सरळ गोष्ट आहे. वर्गात अभ्यास केला तरच मनुष्य परीक्षा पास होतो. ज्याला पहिला नंबर मिळत त्याला जरा जास्त मेहनत घ्यायला लागते. हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये माहिती आहे. तेच अध्यात्मामध्ये लागू होतं की गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून आपण ज्यावेळी साधना करतो आणि दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टी आपण आचरणात आणायला लागतो, ते गुरूंची एक जबाबदारी असते की ते त्या शिष्याला त्या स्थानापर्यंत घेऊन जातात. आपल्यासारखं त्याला करतात. किंवा काही लोक काय म्हणतात, आपला सदरा त्यांना घालायला देतात. म्हणजे त्याला ते ज्ञान देऊन टाकतात की जेणेकरून गुरु शिष्य परंपरा पुढे चालली पाहिजे. आता हे शुद्ध मन म्हणजे काय माहितीये का? हे शुद्ध मन हे एका दिवसात नाही होत शुद्ध. ते सतत त्या मार्गामध्ये आपल्याला राहिलं, आणि त्या मार्गामध्ये आपण सतत राहिलो की मग हळूहळू हळूहळू आपण त्या मार्गामध्ये दृढ होतो. त्याचे अनुभव यायला लागतात की अरे आपण शुद्ध मन ठेवलं, पापरहित मन ठेवलं. किंवा मनाची जी चंचल वृत्ती असते, मन हे मुळातच चंचल आहे, या चंचल वृत्तीपासून आपण दूर गेलो, मग हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये आपण पोहोचतो. आणि मग आपल्याला कॉन्फिडन्स येतो, अरे याच्यामध्ये आपण या रस्त्याने चालल्यावरती आपल्याला अनुभव यायला लागतो, देवाचे अनुभव येतात. जीवन शांत झालं, जीवनामध्ये योग्य ती मदत मिळते, चांगली माणसं भेटतायत, आणि गुरुंनी सांगितलेला हा मार्ग खरा आहे बरं का, याची आपल्याला प्रचिती यायला लागते, छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टींपर्यंत. मग आपण दृढपणे चालत राहिलो की काय होतं, की टप्प्याटप्प्यात आपण तिथे पोहोचण्याची इतिहासामध्ये अनेक उदाहरणं. आता आपण पुढे जाऊ. पुढे माऊली म्हणतात, म्हणजे विचारयुक्त प्रखर वैराग्याशिवाय ब्रह्मज्ञान केव्हाच अंतःकरणात पक्के ठसू शकत नाही, असे भगवंतांनी या गीताशास्त्रात विचारपूर्वक निश्चयपूर्वक सांगितले. आता भगवंतांनी काय सांगितलंय? माऊली म्हणतात की ज्याला प्रखर वैराग्य आहे, त्याला आत्मज्ञान मिळण्याची फार शक्यता आहे, आणि त्याला मिळणारच, असं भगवंतांनी सांगितलंय गीताशास्त्रात. आणि ते कसं सांगितलं? विचार करून सांगितलं, निश्चयपूर्वक सांगितलं. तर याचा अर्थ काय? हे वैराग्य काय प्रकार आहे? वैराग्य म्हणजे नेमकं काय माहिती का? किती हवं आणि किती नको याची एक सीमारेषा आहे ती. तुमच्या लक्षात आलं का? आता तुम्ही सगळेजण एक कुटुंब, अनेक जीवन जगता, पती पत्नी, मुलं. तर एका शहरामध्ये आपण राहतोय किंवा गावामध्ये राहतोय, तालुक्याच्या, तर आपल्याला दैनंदिन जीवन जगायला एक घर, एक गाडी, एक कार असेल, परत मुलांची फी भरायला पैसे, काही भविष्य करतात तर तू फिक्स डिपॉझिट, असं सगळं झालं म्हणजे आपण समजतो की जीवनामधलं धनाचं काम आपलं मार्गी लागलेलं. आता काय नातेसंबंध आपण जपतो, बरोबर, ती मेंटेन झाली, मुला मुलींचे लग्न झाले, असं जे काही संसाराला जे जे लागतं ते आपण करत असतो. पण आता हे सगळं मिळालं एका टप्प्यापर्यंत, त्याच्या पुढे मला आता अजून भारी गाडी मिळायला पाहिजे. माझ्याकडे मारुती 800 होती, आता माझ्याकडे फोर्ड फिएस्टा आलेली नाही, आता मला मर्सिडीज मिळायला पाहिजे. आता मर्सिडीजचं तर मला पुढचं व्हर्जन मिळायला पाहिजे. तर याला काही अंत नाहीये. आणि माझ्या घरामध्ये सोफा होता 40,000चा, आता माझ्या घरामध्ये पलीकडच्यांकडे 80,000, पण माझ्याकडे 60,000चा असायला काय हरकत आहे देवा? तू काय माझ्याकडे लक्ष देत नाही? 60,000चा तरी सोफा माझ्याकडे पाहिजे. तिच्याकडे ती पैठणी आहे, तिच्याकडे 15,000ची पैठणी, माझ्याकडे ती 3,000चीच पैठणी साध्या दुकानातून घेतलेली. मला मग 8-9 हजाराची पैठणी नको का? त्या लग्न समारंभात गेल्यावर माझं कसं? तिने तर मंगळसूत्र बदललंय, मी तर एकदा पण नाही बदललं अजून. असे नाना प्रश्न तुम्हाला मोहात पाडतात. आणि हे मोह काय निर्माण करतो? अधिक कष्ट करायला लागतो, अधिक चुकीचे काम करायला लागतो, कधी कधी नाना प्रकारे तो अडचणीत आणतो. चांगल्या मार्गाने धन कमवणं उत्तमच आहे, आणि ते करायलाच पाहिजे असं माझं मत आहे. कष्टाशिवाय काही मिळणार नाही, तितकंच खरं आहे. त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. पण कुठे थांबायचं आणि कुठे थांबायचं नाही, याला वैराग्य म्हणतात. आलं का लक्षात? जो ब्रह्मचारी आहे, त्याला परमेश्वराने ब्रह्मचारी राहण्याचा आदेश दिलेला आहे, आणि तो ब्रह्मचारी, त्याला काही फार लागणार नाही जीवनात, जीवन जगण्याकरता. कारण तो म्हणतो मी एखाद्या आश्रमात राहील आणि 2 जोडी मला भगवे कपडे असेल तरी माझं काम होऊन जाणार आहे. त्याला फार काही लागणार नाही, मिळेल त्या बसने जाईल, येईल, कधी पायी जाईल. आणि त्याला काही फार कशाची गरज नसते, त्याला काही चिंता पण नसते. पण संसारी माणसाला तर अवघड असतं अध्यात्मात.
अलग लक्षात. इकडे गेलो तर जास्त वेळ वाया जातो, वेळ मिळत नाही साधनेला, तर वेळ काढायला लागतो. आणि हे वैराग्य जे आहे, तर तुम्ही वैराग्य जर नाही धरलं ना, तर काय होतं की मन सतत कुठेतरी भटकत राहतं. मी आता बघतो कितीतरी लोक ते म्हणतात आम्हाला आयफोनच पाहिजे. तो सॅमसंग आम्ही घेतलेला आहे, सॅमसंगने कुठे घेतलाय? सगळे फंक्शन्स आहे, सगळं काम होत आहे. मूलभूत जे काम आहे, कॉल करणे, व्हॉट्सअप बघणे, अजून काय ते इंस्टाग्राम, सगळं काय होतं. आता मला तोच फोन पाहिजे आहे. परवाच आमच्या ओळखीतल्या महिला भेटल्या तर परवा, म्हणजे काही महिन्यांपूर्वी, त्या म्हणे हा मी फोन विसरले असते, मला महिना त्या सांगत होत्या. पण बरं झालं माझ्या लक्षात विसरले नाही. 1,75,000चा माझा फोन आहे म्हणे तो. आता सांगण्याचा हेतू असा आहे, कुठे थांबायचं आणि कुठे नाही, प्रत्येकाने आपली एक मर्यादा ठरवायला पाहिजे. त्याला वैराग्य म्हणतात. आलं लक्षात? साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ते वैराग्य आहे. आता पुढे ते काय म्हणतात, आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो स्वतःहून मुमुक्षूच्या मनाला पुष्पमाला घालेल? हे सुद्धा सर्व ज्ञात असलेल्या श्रीहरीने विचार करून पाहिजे. विष घालून अन्न रांधणे, असे जर भोजन करायला माहित असेल तर तो जसा ताट बाजूला सारून निघून जातो. आता इथे माऊली काय म्हणतात की असं कुठलं वैराग्य स्वीकारलं माणसाने की जेणेकरून जे ज्ञान जे आत्मज्ञान त्याच्याकडे धावत येईल आणि तो माणूस इकडे तिकडे भटकणार. याचा देखील श्रीकृष्णाने, श्रीहरीने विचार केलेला आहे इथे, आणि तो ते सांगणार आहे तुम्हाला, असं म्हणजे सांग मग कशा रीतीने वैराग्य धारण करायचं तर ते तुम्हाला सांगणार. मग काय म्हणतात ते की तुम्ही एक लक्षात घ्या, तो उदाहरण देण्याची माऊलींची जरा वेगळी पद्धत आहे. ते म्हणतात की एखाद्या माणसाला तुम्ही जेवायला त्याच्यात विष घातलंय आणि तुम्ही त्याला सांगून टाकलं विष घातलंय बरं का, तुझं जेवायला बसेल का म्हणे, तो बसणारच नाही म्हणे माणूस, शक्य तरी का बसणार. पुढे ते काय म्हणतात, त्याप्रमाणे हा प्रपंच अशाश्वत आहे असे जेव्हा निश्चित अनुभवांती जाणले जाते, त्यामुळे वैराग्य संकल्पनेस हाकलून दिले तर ते त्याच्या मागे लागते. म्हणजे जसं एखाद्या माणसाला तुम्ही सांगितलं की जेवणात विष घातलंय, तुम्हाला किती आग्रह केला, चांदीच्या ताटात जेवण दिलं, सोन्याच्या टेबल असल्यावर जेवण दिलं, तर तो तिथून पळूनच जाईल. तो म्हणेल, मला जेवण नको. तर एकदा का तुम्हाला हे कळालं की हा संसार जो आपण करतोय अशाश्वत आहे, हा शाश्वत नाही, इट इज अनप्रेडिक्टेबल, कोणत्या मिनिटाला काही माहिती नाही. माणूस घरी येत होता, बस त्याला उडवलं आणि त्याचा हातपाय आदू झाला, अशाश्वत आहे. अहो ते दोघं जण ऑफिसमध्ये काम करत, त्यांना एकदम प्रमोशन देऊन टाकलं साहेबांनी. साहेबांनी दोघांचे नीट गुप्त रिपोर्ट पाहिलेच नाही. का तो सतत साहेबांच्या पुढे पुढे करायचा, घरून काय मिठाई आणायचा, हे आणायचा, ते आणायचा, साहेबांच्या घरी जायचा, त्यांच्या लग्नात त्यांनी फार साहेबांची हजी हजी केली, साहेबांच्या मुलीचं लग्न होतं, साहेबांनी पाहिलंच नाही. एकच प्रमोशन होतं, त्याला देऊन टाकलं. असे नाना प्रकार आपण संसारामध्ये बघतो आणि आपल्याला जाणवतं. आणि चांगल्या गोष्टी पण घडतात, असं नाही की वाईटच गोष्टी घडतात, चांगल्या पण गोष्टी घडतात की अचानक आपल्याला धनलाभ होतो, कोणतरी येऊन भेटतं, चांगल्याच ठिकाणी स्टोरी जुळते, आपण देवाचे आभार मानतो, आपल्या लक्षात येतं की हा संसार अशाश्वत आहे आणि तो खरोखर अशाश्वत आहे. किती तुम्ही कपडे घेतले, किती बंगले घर गाड्या बांधले, सगळं काही घेतलं, तर तुमच्या लक्षात येईल की जेवढं भोगू तेवढं अजून भोगू असं वाटतं, जेवढं भोगू तेवढं अजून भोगू असं वाटतं. ते मन तृप्त, भोगाचं काय असतं माहिती का, जेवढं भोगाल तेवढं जास्त भोगू असं वाटतं, अजून भोगू अजून भोगू. आणि असं होतो तर आपण त्याच्यात अडकत जातो. पुन्हा संसार कसा अशाश्वत, हे जर एकदा मनाला पटलं की त्यांनी जरी ठरवलं वैराग्यात नाही आलं तरी वैराग्य त्याच्याकडे चालत येत. कारण त्याला एकदा मनाची त्याच्या ठाम समजूत झालेली असते की हा संसार अशाश्वत आहे, हा टिकाऊ नाही, त्याच्यामध्ये सतत बदल होणार आहे. हा जर सतत बदल होणार आहे हे जर मला कळलं आहे, तर मी संसारात राहीन, संसारातली सगळी कामं करेन, परमेश्वराला मी अर्पण करेन. मला जे परमेश्वराने कर्तव्य दिलंय संसारात, पत्नी म्हणून असेल, एखाद्या ऑफिसचं काम असेल, सोसायटीतलं, ते मी करेन, पण मी कसं राहीन, अलिप्त राहीन त्याच्यामध्ये. भोग दिला भोगाला भोग आहे, पण त्रास करून घेणार. दुःख झालं तरी म्हणायला काही भोगायचं राहिला असेल, एखादी वाईट गोष्ट ते द्या. आणि असं करून ज्यावेळी मी राहतो, तो वैराग्य स्वतःहून त्याच्याकडे चालत येतं. त्याला वैराग्याला हाकलून दिलं तरी ते जात नाही वैराग्य. म्हणजे जसं विषयाचं ताट वाढलेला माणूस काय म्हणतो, नाही मी पळूनच आहे, तसं ते वैराग्य माणसाचं पळून जात नाही, त्याच्याकडे येऊन राहतात. आलं लक्षात? असं इथे माऊली सांगताय.
माऊली म्हणतात आता या संसाराला क्षणभंगुत्व कसं आहे त्या त्या प्रस्तुत प्रकरणात वृक्षाकार रूपकाच्या आणि विविध दृष्टांताच्या द्वारे भगवान श्रीकृष्ण सांगणार आहे. उपटून टाकलेले झाड मोठ्या कौतुकाने शेंडा खाली करून उभे ठेवले असते जसे वाळून जाते त्याप्रमाणे संसार रूपी वृक्ष वर मूळ आणि खाली फांद्या असल्या तरी तात्काळ सुटणार. आता माऊली काय म्हणतात की हा संसार क्षणभंगूर आहे, हे तुम्हाला कृष्ण या अध्यायामध्ये सांगणार आहे. तर श्रोतव्य तुम्ही कान देऊन ऐका. कसं सांगणार तू? हा संसार क्षणभंगूर आहे, तुम्ही म्हणजे टिकाऊ नाही, अशाश्वत, हे तुम्हाला भगवंत सांगणार आहे. आणि भगवंत ते कसं सांगणार आहे? तर त्याला एक भगवंतानी रूपक दिलं, एक उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं भगवंतानी? तर आपण झाड बघ, तर झाडाकडे पाहिल्यावर आपल्या काय लक्षात येतं की झाडाची मुळ जमिनीमध्ये गेलेली आहे. झाडाला अशी मोठा बुंधा आहे आणि त्या झाडाला अनेक फांद्या, त्याचं टवटवीत फुललेलं आहे झाड, मुळ्यांनी खाली धरून ठेवलेलं जमिनीमध्ये, पाणी शोषून त्या झाडाला देते, त्या झाडाला फळं फुलं आलेली. पण संसार वृक्ष याच्या अगदी विरुद्ध आहे. कसा आहे तो? ते उपटलेलं झाड जर तुम्ही उलट करून ठेवलं तर काय दिसेल तुम्हाला की खाली सगळ्या फांद्या आहे, असा बुंदा आहे आणि वर सगळ्या मुळ्या आहेत. तर असं जर खरोखर केलं आपण तर काय होईल की तो वृक्ष वाळून जाईल. तुम्हाला माहिती आहे काही दिवसांनी तो वृक्ष वाळून जाईल, त्याला पाणीच मिळणार नाही. पण संसार वृक्ष उलटा आहे, पण तरी तो वाळून जात नाही, हा कसा सुकून जात नाही. हे संसार वृक्षाचं उदाहरण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यावेळी सांगितलं. आणि मग ते रूपक संसाराला कसं लागू होतं, या वृक्षाचं उलटा वृक्ष हे कसं लागू होतं ते आता आपल्याला ते समजून सांगणार आहे. की असं हा द्राविडी प्राणायाम का करायचा आहे ते आपल्या मनाला पटलं पाहिजे, समजलं पाहिजे, जेणेकरून या वैराग्याचा आणि संसाराचा अर्थ आपल्याला कळेल, अशी इथे भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून ते असं करताय. मग ते काय म्हणतात की संसाराचे मिथ्यत्व सिद्ध करून अहंतेला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थान प्राप्त होण्याकरता 15वा अध्याय. थोडक्यात जगन मिथ्यात्व जीव ब्रह्मक्य हा या 15व्या अध्यायाचा विषय आहे. म्हणजे याच्यात काय सांगायचंय की हा संसार मिथ्यात्व आहे, संसार मिथ्या आहे, हे इथे भगवंताला सांगायचंय. आणि हे सांगण्याकरता तो हे उदाहरण देतोय. आणि उदाहरण दिल्यानंतर काय होणार की ब्रह्मस्वरूप जे आहे, परमात्म्याचं जे ब्रह्मस्वरूप आहे, परमात्मा जो ब्रह्मस्वरूप आहे ते तुम्हाला कळावं आणि तुमचा जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य व्हावं, याच्याकरता हा अध्याय रचला गेलेला आहे. आणि या अध्यायाचा मुख्य विषय हाच आहे. 15व्या अध्यायाचा मुख्य विषय जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य कसं होईल हे सांगण्याकरता सांगणं. मग संसारात राहूनही संसारातून अलिप्त कसं राहायचंय हे कळण्याकरता संसार तर काय हे नेमकं कळालं पाहिजे. संसार नेमका नाही कळाला तर तुम्हाला त्यापासून अलिप्त कसं राहायचंय कसं कळेल? जसं एखाद्या प्रवासाला आपण निघतो, समजा आपण काश्मीरच्या ट्रिपला निघालोय आणि चारधामला आपण जाणार, तर आपल्याला जर सगळी पूर्ण कल्पना असेल कुठे काय अडचणी आणि कुठे काय सुख सुविधा आहे, तर आपण निश्चिंत मनाने जाऊ की नाही तिकडे. तसा संसार जर नीट कळाला तर तो संसार जगायचा कसा आपल्याला कळू शकेल. आणि म्हणून या अध्यायाचं प्रयोजन आहे. तर परमेश्वर पुढे म्हणतात, आता हा भगवद्गीतेतील अत्यंत सुंदर सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येईल, ते तुम्ही सर्वांनी ध्यानपूर्वक श्रवण करावे. तर अमर्याद ब्रह्मानंद रूपी समुद्र, पूर्ण अवस्था रूपी पौर्णिमेचे पूर्ण चंद्र, द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते असे म्हणाले. आता काय म्हणतात इथे मोदी की अतिशय सुंदर उदाहरणं या अध्यायामध्ये तुम्हाला सांगण्यात येतील, त्याची ते स्पष्ट करून सांगण्यात, जेणेकरून हा संसार वृक्ष कसा आहे हे तुम्हाला कळेल आणि जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य कसं होतं, परमेश्वराची प्राप्ती कशी होते हे तुम्हाला कळून असं या अध्यायाचं प्रयोजन आहे. आणि ते पुढे काय म्हणतात की असा हा जो भगवान श्रीकृष्ण कसा आहे, अमर्याद आहे, त्याला कुठली मर्यादा नाही. आपण 11व्या अध्यायात पाहिलं की तो अमर्याद आहे, त्यावेळी त्यांनी विराट रूपाचं दर्शन दिलं, तो अमर्याद आहे. आणि तो कसा आहे हा भगवान श्रीकृष्ण? ब्रह्मानंद रूपी समुद्र, समुद्र कधी आटत नाही, तुम्हाला माहित आहे. दुष्काळ येवो अथवा न येवो आणि किती नद्या त्याच्यामध्ये आल्या तरी तो ओसंडून राहत नाही, तो आपली तो समुद्र जसा आहे तसा श्रीकृष्ण अमर्याद आहे. आणि तो ब्रह्म जी अवस्था आहे त्याचा भरलेला समुद्र आहे. असा हा जो द्वारकेचा राजा आहे, हा चंद्र, हा पौर्णिमेचा चंद्र आहे. पौर्णिमेचा चंद्र आपण बघतो आपल्याला शांतता आणि समाधान लाभतं बघा तुम्ही.
आपण किती वेळ पाहिलं तर पाहावंसं वाटतं त्याच्याकडे. तसा हा द्वारकेचा राजा आहे की ज्याच्याकडून ऐकलं, याचं बोलणं की मनाला समाधान शांतता लागते. असा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण तुम्हाला हे समजून सांगणार आहे. तर तुम्ही काय करा, अतिशय ध्यानपूर्वक सगळं शरीराचे कान करून तुम्ही लक्ष देऊन ऐका, असं माऊली सांगतात. पुढे ते म्हणतात, अरे बाबा पंडुपुत्र अर्जुन, आपण आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या घराकडे येत असताना, हे स्वस्वरूप प्राप्तीचा यथार्थ निश्चय करीत असताना, जे नामरूपात्मक भ्रमकल्पित द्वैत मध्येच प्रतिबंध करीत असते, तो हा विश्वासा देखावा न समजता संसार म्हणजे एक प्रचंड वृक्ष असेचा. आता काय म्हणतात माऊली, म्हणतात अरे हे पंडुपुत्रा, हे पांडव राजाच्या मुला अर्जुना, तू लक्षात घे की आता आपण परमेश्वराच्या प्राप्तीकडे जायला जेव्हा निघतो, तरी मध्ये फार आपल्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि संसार मध्येच येऊन राहतो. मध्ये चित्र विचित्र गोष्टी येऊन उभ्या राहतात आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि हे जे स्वस्वरूप आहे आपलं, जे मूळ परब्रह्म आहेत आपण, आपणच परमात्मा, हे जे आपलं मूळ स्वरूप आहे हे आपल्याला कळायला समजत नाही. हा जो संसार मध्ये अडथळा निर्माण करतो, हा कसा आहे तुला सांगण्यात येईल. तर हे तू आता समजून घे. हा कसा आहे, हे नामरूपाचं जे भ्रम पडलेलं आहे सगळ्याला, जे आपण संसारात राहतो त्या भ्रमामध्ये अडकतो. हे करू का, ते करू का, ही डिग्री घेऊ का, ती डिग्री घेऊ का, अमुक करू का, धमुक करू का, आणि त्याच्यातच आपण गुरफटून राहतो. ही पोस्ट ती पोस्ट, हे मी तुला आता सारं समजून सांगणार आहे. आणि हे जे द्वैत मध्ये आलेलं आहे परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये, त्याच्याबद्दल मी सांगतो. आणि हा जो विश्वासा देखावा जो आहे संसाराचा, कसा तू तुला समजायचा, तुला वृक्षाच्या रूपाने मी समजून सांगणार आहे. तू ते आता ऐक आणि तू नीट समजून घे. आता पुढे ते काय, हा खरोखर हा अध्याय ना छान अध्याय आहे. हे परमेश्वराला किती काळजी पडली होती 5,500 वर्षापूर्वी, की लोकांनी समजून घ्यावं, हे ब्रह्मज्ञान समजून घ्यावं, संसार नीट करावा. आणि त्यांनी सांगितलेलं ते ज्ञान खरं, शाश्वत आणि अंतिम सत्य असल्यामुळे आजही ते टिकून आहे. आणि आजही आपण तेवढ्याच तल्लीनतेने ते ऐकतो आणि आपल्याला उत्सुकता निर्माण होते की पुढे काय होणार आहे, आपण ऐकायला पाहिजे. मग तोच परमात्मा परत त्यांनी अवतार घेतला आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणून तो इथे आला. आणि आता संस्कृत कोणी बोलत नाही, आता मराठी बोलतात, म्हणून माय मराठीमध्ये त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. चला बाबा, तुम्ही भाषा बदलली का, तुम्हाला माय मराठीमध्ये सांग. परत आता अनेक संतांना जन्म दिला. असे सोनोपंत दांडेकर आहे, त्यांचं तर फार साधं आणि सरळ जीवन होतं. पुण्यामध्ये कॉलेजचे प्राचार्य होते. एखादा 1,000 रुपये पगार घ्यायचे आणि बाकीचा सगळा देऊन टाकायचे. ते सिद्ध पुरुष होते. त्यांना हे काम दिलं की सध्याच्या मराठीमध्ये तुम्ही समजून सांगा. आता मला म्हणाल, मी आत्ताच मग प्रार्थना केली माऊलींना, आपलं हे जे सगळं आपलं आसनाची जी व्यवस्था आहे त्याची पण मी उदबत्ती लावून पूजा करतो. आसन व्यवस्था, हा मोबाईल आहे, हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे. म्हटलं माऊली बघा तुम्ही, म्हणजे बोलणार तर मीच आहे. हे मला काय सांगतात ते, अरे तू कुठे बोलणार, बोलणार तर मीच आहे म्हणाले. ते किती काळजी बघा आपल्या सगळ्यांची का. अरे बाबा तू बैस फक्त, मी बघून घे. कसं काय माहितीये का, खरं रहस्य काय माहितीये, ध्यानाला बसावं, गुरुनं नमस्कार करा, मस्तपैकी बसावून सोडून द्यावा. काही नाही, आज्ञाच्या करेकडे लक्ष. आला विचार तटस्थपणे गेला. काय यायचे ते विचारांची एरजार होते, त्याच्यातून मन बाहेर काढता. असं काही सुंदर ध्यान लागतं की काय सांगू तुम्हाला. अशा मजा मजा येतात त्या ध्यानामध्ये, अशा गोष्टी कळतात, अशी रहस्य कळतात की काही विचारूच नका. फक्त काय गरज आहे, तुमच्याकडे कोणी पैसे मागत नाही, ध्यानाची फी मागत नाही, काही वस्तू मागत नाही, काही त्याला गरज नसते. तुम्ही फक्त बसायची गरज असते. बाकी काय करायचंय, बस. पण बसायला पाहिजे हेच खरं महत्वाचं आहे. आलं लक्षात, बसायला पाहिजे हेच खरं महत्वाचं आहे. ते एकदा समजलं की अरे बाबा आपण गुरु आज्ञा पाळाली की बस लाईफ बदलायला सुरुवात झाली म्हणून समजत. लाईफ बदलतच बदल. असं कधी झालं. तथापि सामान्य वृक्षाप्रमाणे याला खाली मुळ्या आणि वर फांद्याने, या कारणाचा सहसा कोणाच्या आटोक्यात येत नाही. जर वृक्षाच्या बुंदाला आग अगर कुऱ्हाड लागली, तर मग त्याचा विस्तार वरती किती असला तर ते मुळाशीच तुटल्यामुळे सहज कोलमडून पडते. तथापि संसार रूपी झाड सहजासहजी पाडता येत नाही. आता माऊली म्हणता, हा जो संसार वृक्ष आहे, हा नेहमी सारखा साधा सरळ वृक्ष नाही जो आपण बघतो दैनंदिन जीवन. हा नेमका याच्या विरुद्ध, हा उलटा आहे. तू लक्षात घे, त्याचे मुळ वर आहे आणि फांद्या खाली आहे, असा उलटा वृक्ष आहे.
आणि वाळत पण नाही. पण नेहमीचा वृक्ष जर तू पाहिला अर्जुन, तर तो उभा असतो, असा मुळा खाली असते. त्याला जर पाडायचं असेल तर काय करायला लागतं? त्याच्या मुळाला घाव घातला की वृक्ष खाली पडतो, की मुळाला आग लावलं की सगळं जळून जातं, ते खाली पडतं. एकदम सोपं काम असं कोणी करू नये. हे तर तुम्हाला मलाही माहिती आहे, सांगायची गरज नाही. पण असं केलं तर वृक्ष पडतो. पण हा वृक्ष उलटा करून ठेवला तरी हा पडत नाही. हे या संसार वृक्षाचं वैशिष्ट्य आहे म्हणा. हे संसारूपी झाड जे आहे, सहजासहजी पाडता येत नाही. पुढे ते म्हणतात, मुळापासून तुटल्यानंतर तो सहज शाखा आणि उपशाखांचं उन्मळून पडतो. पण तशी या संसार वृक्षाची गोष्टच कशाला, कारण तोडण्यास सोपा. इतर वृक्ष जे आहे ते तोडायला घेतले किंवा जाळायला घेतले तर सहज पडतात. पण हा वृक्षाच्या बाबतीत आपण ते करता येत नाही, आपल्याला जमतच नाही. हा दिसतो उलटा, वाळून जाईल असं वाटतं, पण तसं होत नाही. हा असा विचित्र वृक्ष आहे. तू तशी कल्पना कर, म्हणजे मी तुला पुढे पुढे त्या वृक्षाची कल्पना केल्यावर मी तुला, तू कसा हा संसार वाढलेला आहे, कसं यांनी सगळ्यांना मायेने घेरलेले, मी तुला समजून सांगतो, असं ते अर्जुनाला सांग. आता पुढे माऊली असं म्हणतात, हे अर्जुना, या संसाररूपी वृक्षाचे आश्चर्य वर्णन केले असता लोकोत्तर आहे, कारण याची वाढ खाली तोंड असलेली आहे. जसा सूर्य किती अंतरावर आहे कळत नाही, पण त्याचा प्रकाश खाली पसरतो, त्याप्रमाणे प्रपंच रूपी वृक्ष किती उंच आहे समजत नाही, पण खाली वाढलेला दिसतो, असा आश्चर्यकारक आहे. आणि ज्याप्रमाणे प्रलय काळाच्या पाण्याने आकाश व्यापले जाते, त्याप्रमाणे जेवढे काही आहे तेवढे या एकट्या संसार रूपी वृक्षानेच व्यापले आहे. आता माऊली असं सांगता की हा जो संसार वृक्ष ज्याला आपण याचं रूपकाचं वर्णन, हा कसा आहे हा समजत नाही. याच्या मुळ्यावर आहे आणि फांद्या खाली आहे. हा खाली किती वाढलाय कळतच नाही, उंच किती हे पण समजत नाही म्हणा. किती उंच त्याच्यामुळे कळतच आहे, किती उंच उंच पाहिलं तरी ते मुळ्या दिसत नाही. आणि खाली तर खूप फांद्या पसरलेल्या दिसतात. तसं सूर्य आहे, इतका योजने लांब आहे आपल्याला, आपल्याला मोजता येत नाही, कळत नाही. पण त्याचा प्रकाश जसा आपल्यापर्यंत येतो, तसं हा संसार वृक्षाच्या मुळ्या सगळीकडे पसरलेल्या आपल्याला दिसतात. किंवा एखादा प्रलय येतो, प्रलय आल्यावर काय होतं, खूप पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो सगळं पृथ्वी पाण्याने व्यापली जाते आणि पाण्याची उंची पण खूप असते. अनेक बिल्डिंग घरदार सगळे पाण्याखाली जातात. तर प्रलय आल्यावर जसं आकाश सगळं व्यापून टाकतो प्रलय, तशा संसार वृक्षाने सारं आकाश व्यापून टाकलेलं आहे. याच्या फांद्या मुळ्या याचे सगळं काही व्यापून टाकलेलं आहे. असा हा विचित्र आणि वेगळा संसार वृक्ष आहे, असं ते म्हणतात. किंवा सूर्यास्त झाले असता अंधाराने रात्र व्यापून जाते, त्यामुळे हाच आकाशाच्या पोकळीत पसरलेला आहे. हे पांडवा, या संसाररूपी वृक्षाला चोखण्यासाठी फळ नाही आणि सुगंध घेण्याकरता फुल नाही, जे काय ते हे हा वांज वृक्षच आहे. आता कसं आहे, तुम्ही जर पाहिलं तर सूर्य ज्यावेळी मावळतो तर आपल्या असं लक्षात येईल, सगळीकडे अंधार व्यापून राहतो. अंधारात थांबत नाही, सगळीकडे अंधार पसरलेला असतो. तसं या संसार रूपी वृक्षाने सारं काही, सारं आकाश व्यापून टाकलेलं आहे. त्याच्या फांद्या, त्याच्यामुळे सगळं काही त्यांनी वापरलेलं आहे. याचा दुसरा अर्थ काय माहितीये का, की आपण बघतो की आपण कुठे गेलो तरी संसार आपल्या मागे असतो. तुम्ही परदेशात फिरायला जा, डोंगरामध्ये जा, इकडे जा, डोंगरात गेला फिरायला, तुम्हाला भूक लागते, तुम्ही म्हणता काय निसर्गाच्या सानिध्यात आलो, आता जेवायची चिंता लागली, आता काय जेवायचं, जेवायचं म्हणजे पैसे पाहिजे, मग हॉटेल पाहिजे, मग जागा पाहिजे. आलं का संसाराचे सगळे प्रश्न. ते कुठेही जा, संसार थांबत नाही, असं माऊली नाही ते सांगायचं. जळी काष्टी सळी सगळीकडे तो संसार आहेच. माणूस जातो देह सोडून तरी संसार असतो. त्याची दशक्रिया विधी करा, हे करा आणि ते करा, त्याचं दहावं करा, सुटतच नाही संसार. तर असा हा रात्र जशी आकाश व्यापून टाकते, तसा हा संसार आणि सारी सृष्टी व्यापून टाकलेली आहे. बरं, संसाररूपी वृक्ष ज्याला फळं आहेत का, त्याला फुलं येतात का? अजिबात नाही. याला फळं येत नाही आणि फुलं येत नाही. हा कसा आहे, वाहन आहे म्हणाले. याला फळं फुलं काही येत नाही. आणि जे काही दिसतं हा वृक्षच आहे, वाहन वृक्षच आहे, असं ते सांगतात. याला काही पण, याचा अर्थ काय माहिती का, किती काही केलं या संसारामध्ये तरी ते कमीच आहे. त्याच्याने मन भरत नाही, असं याचा खरा अर्थ आहे. किती काही करू आपण, ते कमीच आहे. का अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, आणि ते अजून पाहिजे संपतच नाही. त्यामुळे त्यांनी अशी उपमा दिली की याला फळ येत नाही आणि फूल पण येत नाही, पण वृक्ष मात्र टवटवीत दिसतो, पडत पण नाही. वर मूळ आणि खाली त्याच्या फांद्या, तर पडत पण नाही म्हणाले तो. अरे अर्जुन, हा संसार रूपी वृक्ष वर मुळ असलेला आहे, परंतु उपटून पडलेला नाही. याच कारणाने सदा हिरवागार म्हणजे
टवटवीत असतो. या संसारूपी वृक्षाला वर मूळ आहे असे सांगितले खरे, पण त्याला खाली देखील असंख्य मूळ. पिंपळ अथवा वड या वृक्षाप्रमाणे चारी बाजूनी फारच वाढलेला आहे, कारण याच्या पारंब्यांमध्ये पुष्कळ झाड. ते काय म्हणतात की संसारूपी वृक्ष जो आहे तो उपटून तिथे ठेवलेला नाही, तो मुळातच उलटा आहे. आणि म्हणून तो हिरवागार. पण तो कसा आहे, त्याला वर मुळ आहेत असं, त्याला खाली पण त्याची मुळं पसरलेली, खाली फांद्याही पसरलेल्या, जसं वड आणि पिंपळाला आपण बघतो असंख्य पारंब्या असतात आणि असंख्य मुळं पण असतात. त्याच्याची मुळं वरही वाढलेली, खाली वाढलेली, फांद्या पण वर वाढल्या आणि मुळं पण खाली वाढल्या, असं चित्र विचित्र तो वाढलेला आहे. आणि त्यांनी सगळं आकाश, सगळी धरती, सगळं काही सृष्टी व्यापून टाकलेली आहे संसाराने. त्याप्रमाणे अर्जुना या संसार वृक्षाला केवळ खालीच फांद्या असे नाही, तो वरील बाजूस फांद्यांचे अपार जुंबाड्याचे जुंबाडे पसरलेले दिसतात. संसार वृक्ष म्हणजे जणू आकाशच पल्लवकार झाले. या वृक्षाच्या विस्ताराने रूपाने हा वाराचा जणू मांडून ठेवलाय, किंवा वृक्ष उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्थांच्या रूपाने प्रकट झाले. ते काय सांगतात आता, या वृक्षाला वरही फांद्या आहे, खाली फांद्या आहे, वरही मुळ आहे, खाली मुळ आहे, असं झुंबेच्या झुंबे फांद्याचे मुळांचे दिसतात. आणि आपण ते मोजू पाहू गेलो, बघायला गेलो, तर सारी आकाश, सारी पृथ्वी, सारं काही त्यांनी व्यापलेलं आहे. आणि समजत नाही की कुठे कुठे हा पसरलेला आहे. काय काय बघून, आणि सदैव हिरवागार आणि उपटून लावलेला नाही, मुळातच त्याची रचना उलट स्वरूपाची आहे. वर फांद्या आणि खाली मुळं अशी याची रचना असल्यामुळे हा आपल्याला समजत नाही. आणि हा याच्यामुळे काय सगळीकडे हिरवगार असं आपल्याला वाटतं की संसार किती छान आहे. एखादं झाड हिरवगार पाहिल्यावर आपल्याला कसा आनंद होतो, डेरेदार झाड पाहिल्यावर तसा दिसायला सगळा हिरवागार असतो. म्हणजे काय, संसार हा नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो, तो सतत माणसाला काय करतो, लोभामध्ये पाडतो. बघा तुम्ही, सतत तो लोभामध्ये पाडतो. आपण जातो पिकनिकला किंवा तीर्थयात्रेला आपण जातो, आणि आपण म्हणतो की आता मी तीर्थयात्रेला अयोध्येला आलो, आता मी रामाचं दर्शन घेऊ. आता रामाचं दर्शन झालं, सगळं झालं, मग त्यात दुकान दिसतं साडीचं, म्हणजे ते लिहिलेलं असतं अयोध्येची स्पेशल साडी. मग माणूस म्हणतो चला जाऊया. आता घरी भरपूर साड्या आहे, सगळ्या वापरून पण झालेल्या नाहीये, कपाटात किती साड्या स्वतःला पण माहिती नाहीये. ते महिलांनी राग धरून महिलांचं उदाहरण दिल्यामुळे पुरुषही तसंच करतात. आणि मग परत आपण त्या मोहात पडतो. म्हणजे कुठे जा संसार आहे तो संपतच नाही, तो सतत मोहात पाडत राहतो. तुमच्या लक्षात आलं काय, असं माऊलींना इथे सांगायचं. आणि हा जो संसार आहे अजून एक वाराच आहे पसरलेला सगळीकडे, आणि उत्पत्ती, स्थिती, लय याचं तो उदाहरण देतोय आपल्याला समोर काही. असं तुम्ही याच्यामध्ये समजून घ्या. असा एका वरच्या बाजूस मूळ असलेला जगतकाराने विलक्षण संसारूपी वृक्ष उगवलेला असे निश्चित झाले. आता या संसारूपी वृक्षाची ऊर्ध्व हे वरील भाग कोणता, या प्रकरणाचे मूळ आहे, याचे स्वरूप काय, किंवा याच्या फांद्या खाली कशाने गेल्या आहेत. आता माऊली काय म्हणतात की असा हा जो जगत चालवणारा जो जगाचा विश्वकार आहे, परमात्मा आहे, याने हा संसार वृक्ष असा का निर्माण केला, उलटा वर मुळ खाली फांद्या आणि असं विचित्र विचित्र वाढलेला, असं जर त्यांनी उदाहरण दिलं. हे मी तुला सविस्तराने सांगेन, उलट्या मुळ्या, खाली फांद्या, हिचं मूळ स्वरूप आहे. असंच काही मी तुला नीट समजून सांगेन, आणि ते समजून घेतल्यावर तुला संसाराचं खरं स्वरूप कळेल, हे तू समजून घे. आणि वर ज्या शाखा आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत, हा हा वृक्ष आश्वस्त आहे अशी त्याची प्रसिद्धी का, या संसार वृक्षाला अश्वस्थ ही संज्ञा का, आणि संपूर्ण विषयासंबंधी आत्मव्यक्त्यांच्या परस्परातील मनोरंजक चर्चेत जो निर्णय केला आहे तो पण मी तुला सांगतो. म्हणजे हा जो संसार वृक्ष आहे याला आश्वस्त म्हणतात, म्हणजे हा शाश्वत नाही, हा कसा अनिश्चित आहे, त्याला काही नीट आकार उकार काही नाही. याच्याबद्दल तू नीट अनुमान काढू शकत नाही, समजायला फार अवघड आहे. हा अशाश्वत आहे. आणि अशाच एक आहे मी तुला सांगेन, पण ज्यांनी आत्मज्ञानाविषयी चर्चा केली, असे जे तत्वज्ञानी लोक होऊन गेले, यांनी याच्याबद्दल भिन्न भिन्न वर्णन केले, ती चर्चा पण मी तुला सांगेल, जेणेकरून हा संसार तुला समजेल. आणि संसाराला वृक्षाचं हे रूपक का दिलं, म्हणजे हे रूपक आहे हे तुम्ही लक्षात घ्या. हे रूपक मी का दिलं, कसलं रूपक दिलं, की वर मुळं आणि खाली फांद्या, हे रूपक का दिलं हे पण तुला समजून येईल, की तुला कळावं, जेणेकरून तुला संसार कळाला तर तुला परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये जे अडथळे निर्माण होतात संसारामध्ये राहिल्यामुळे ते तुझे निघून जातील, हा त्याचा खरा उद्देश आहे. आणि तुम्हालाही ते कळालं तर तुम्हाला ते समजून येईल की नेमकं भगवंताला काय म्हणायचंय.
थोडं समजायला अवघड, पण जसं आपण पुढे जाऊ ना, तसं ते तुम्हाला सहजतेने समजून जाईल. माऊली असं काही करत नाही की जे अवघड आहे. त्यांनी मुळात ज्ञानेश्वरीच या करता रचली. एका श्लोकावरती असंख्य ओव्या त्यांनी का रचल्या, की आपल्याला कळाव्या, नीट समजाव्या. म्हणून साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी त्या आपल्याला सांगितलेल्या आहे. हे आपण याच्यामध्ये समजून घ्यायला पाहिजे. अर्जुना, या सर्वच गोष्टी तुझ्या बुद्धीला चांगल्याच अनुभव येतील. तशा रीतीने तुला निरूपण करून सांग. परंतु हे अर्जुन, हा विषय श्रवण करण्याचा तूच योग्य अधिकार संपन्न आहे. म्हणून अंतःकरणाने संपन्न होऊन आपल्या देहाचे कान कर, म्हणजे लक्षपूर्वक आहे. ते काय म्हणतात भगवंत, अर्जुना मी तुला अतिशय छानपणे समजून सांगणार. तू चिंतेत पडू नको, काळजी करू नको की मला समजेल की नाही समजेल, मला कळणार की नाही कळणार. मी तुला छान निरूपण करून सांगेन. आणि तुला अजून सांगतो की हे ऐकण्याचा तू अधिकारी पुरुष, हे पण मी तुला सांगतो. तू योग्य माणूस आहेस हे ऐकण्याकरता. तू माझ्याकडे आलेला आहे, तू असा अतिशय योग्य म्हणून तू आता काय कर, आपल्या अंतःकरणाने संपन्न हो. हे अंतःकरण कसं निर्मळ, शुद्ध आणि भरलेलं ठेव, की आता माझी तृप्ती झालेली, आता मला नवीन ज्ञान घ्यायचंय. आणि साऱ्या देहाचे कान कर. खरं तर कान इथेच असतात, पण साऱ्या देहाचे कान करून टाक. मी सगळं एकाग्र लक्ष ठेव आणि अशा रीतीने तू ऐक, म्हणजे तुला समजेल. आता भगवंत काय करता येते माहिती, त्याचं कौतुक करतात अर्जुनाचं, की तू एक चांगला शिष्य आहे. त्याचं कौतुक करतात, त्याला प्रोत्साहन देतात आणि त्याला ऐकायला भाग पडतात. याचं कारण काय, की त्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. आणि त्यांनी पण त्यांची भरपूर भक्ती केलेली आहे. खरं काय तुम्हाला सांगू, गुरुकडून ज्ञान घ्यायचं असेल ना, तर नम्रताही लागते पहिल्यांदा. नम्रता असेल की ज्ञान आपोआप आपल्याकडे पाझरता यायला लागतं. गुरुंच्या छोट्या छोट्या आज्ञा असतात, ते कधी अशा अवघड आज्ञा देत नाही कोणाला. ते आपण पळायला लागलं की ते ज्ञान आपोआप आपल्याकडे यायला लागतं. लक्षात आलं का? ते करायला काही लागत नाही, ते सहज येतं आपल्याकडे. पुढे ते म्हणतात, प्रेमरूपी रसाने पूर्ण भरलेल्या व यादवातच श्रेष्ठ असलेल्या त्या श्रीकृष्ण जेव्हा असे भाषण केले, तेव्हा ते अवधान अर्जुनाच्या रूपाने प्रकट झाले. म्हणजे असा जो प्रेमाने भरलेला, प्रेमाचा रस त्याच्यामध्ये ओतपोत भरलेला आहे. आणि यादवांमध्ये श्रेष्ठ असलेल्या श्रीकृष्णाने जेव्हा असं सांगितलं, तेव्हा ते अवधान जे होतं, की एकाग्र चित्ताने ऐकायचे लक्ष, ते अर्जुनामध्ये आपोआपच येऊन गेलं. तुम्हाला खरं सांगू काय, त्याला श्रेष्ठ सिद्ध पुरुष ज्यावेळी असतो, ते परमात्मा समोर असतो ध्येयरूपी, आपोआपच ते होऊन जातं. त्यावेळी करायला काही लागत नाही. त्याच्या सानिध्यामध्ये आपोआप घटना घडतात. तुमच्या लक्षात आलं का, जसं एक फार मोठे संत इकडचे रत्नागिरीचे गजानन तीर्थयात्रा करत करत गजानन महाराजांकडे गेले त्यावेळी. आणि गजानन महाराजांकडे जाताना ते बाहेर त्यांना एक कुत्र मरून पडलेलं त्यांनी पाहिलं. ते गेले, म्हणे काय तुमच्याकडे सवय, कुत्रा तर मरून पडलेला आहे म्हणे. त्याने मेलेला कुठे आहे म्हणे. आता ह्या संतांनी लंगोटी घातलेली होती, त्यांच्या अंगावर नुसते लंगोटी होती, पण त्यांच्या अंगावर काहीच नव्हतं. ते तर पलीकडे गेलेले होते गजानन. त्याने कुठे काय मेले बघा म्हणे. खरं कुत्रं मेलेलं होतं. म्हटलं बघा म्हणे, तर कुत्रं जिवंत झालं. आता याच्यात त्यांना काही, त्यांना बोध द्यायचा होता, कळालं का तुम्हाला. पण त्यांच्या सानिध्यामध्ये त्या घटना घडून आल्या. तुमच्या लक्षात आलं. तर तिथे काय, परमात्मा प्रत्यक्ष निवास करतोय. तो दिसायला देह दिसतोय, पण तो देह परमेश्वराचं स्थान झालेलं, तिथे तो पूर्णपणे प्रकट झालेला आहे. पण त्यांच्या सानिध्यामध्ये घटना घडणार नाही का, तर ते घडणारच आपण. ज्याला पाहिजे त्यांनी नम्र होऊन जावं आणि ते घ्यावं. ते कोणाला असं म्हणतात का मी याला देणार आणि त्याला देणार नाही. परमात्मा असं कधीच म्हणत, मग तुम्ही सगळ्यांना द्यायला. सूर्य तो असं कधी म्हटलंय का, मी घराला सूर्यप्रकाश देईल, तो नाशिकला देईल, पुणेकरांना देणार नाही, मुंबईवाल्यांना अर्धा देईल, असं कधी म्हटलंय का तो. तर या कॉलनी देईल आणि त्या कॉलनी, असं तो कधी म्हणत नाही. तुम्ही तयार राहायला पाहिजे ते घेऊन. आई असं कधी म्हणते का आपल्या मुलांना, की मी तिला दोन मुलं, मी याला जास्त दिलं आणि त्याला कमी देईल, असं ती कधी करत नाही. ती काय म्हणते, सगळ्यांना मी द्यायलाच तयार आहे, तुम्ही घ्या माझ्याकडून. तसं परमात्म्याचं काय असं, की जेव्हा तू द्यायला तयार असतो, तर विलक्षण नम्रता, मनाची एकाग्रता, साऱ्या शरीराचे कान करू नये, असं ज्यावेळी आपण करतो, त्यावेळी ते आपल्याला मिळालं. त्याचा दुसरा फायदा काय होतो, की अशी एकाग्रता साध्य झाली, ते दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. एखादी समस्या जेवढी आपण दोन्ही कानांनी ऐकतो आणि निम्मच बोलतो, कारण एकच मुख दिलेलं आहे, तेव्हा त्याचं आपल्याला आकलन फार लवकर होतं. महाराष्ट्रामधील एक फार मोठा राष्ट्रीय नेता आहे, त्याच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, की तो हुशार काय, तो पहिल्यांदा सगळं ऐकून घेतो समोरच्या. तो ऐकतो
आणि हे बोलतच राहतात समोरचे लोक. ऐकल्यामुळे का त्याला सगळ्यांचं समोर सगळं अनालिसिस करतायत, त्याला समोरच्यांचं सगळं अनालिसिस करतायत. मग त्याचं एक मत तयार होतं, मग तो व्यवस्थित निर्णय देऊ शकतो. तुमच्या लक्षात आलं का? जनरली आपण लोक ऐकतो कसं माहितीये का, आपण उत्तर देण्याकरता ऐकत असतो. आता हा असं बोलताना मी याला काय उत्तर देऊ, मला याचा मुद्दा मान्य नाही. तो उत्तर देण्याकरता ऐकण्याकरता ऐकावं, म्हणजे ते नीट समजतं आपल्याला. ज्याप्रमाणे पूर्वादी 10ही दिशांनी जणू आकाशाला आलिंगन देण्याकरता भाऊ पसरावे, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असते ते अर्जुनाच्या अवधानामुळे अगदी छोटे असते इतक्या अर्जुनाच्या अवधानामुळे. तर माऊली म्हणता, तुम्ही जर पाहिलं 10 दिशा ज्या असतात, 10 दिशा, हे 4 आणि मग बाकीच्या उपदिशा, या आपले हात पसरतात आणि सगळ्या अवकाशाला आपल्या जवळ घ्यायचा प्रयत्न. तसा हा जो भगवंत श्रीकृष्ण आहे, त्याचं इतकं व्यापक आणि गुण ज्ञान तो देतो आहे. हे व्यापक ज्ञान समजायला पण काय झालंय, की अर्जुनामध्ये ते अवधान आपोआपच येऊन गेले, म्हणजे ती एकाग्रता आपोआपच येऊन गेली आणि तो सहज ऐकायला लागला. आणि त्यामुळे एवढं व्यापक बोलणं जे कृष्ण, ते अगदी छोटं होऊन गेलं अर्जुनासमोर. इतकी त्याची एकाग्रता होती, इतकी त्याची कुशलता होती. श्रीकृष्णाच्या भाषणरूपी समुद्राला घेऊन टाकणारा जणू अगस्त्यच आहे. म्हणजे श्रीकृष्णाने केलेल्या संपूर्ण व्याख्यानाचा कोट एकदम घेऊ पाहतो. आता तुम्हाला अगस्त्य ऋषींची कथा पाहिजे, पापा माहिती असेल तर, एकदा टिटवी पाणी प्यायला गेली समुद्रात, आणि ते समुद्राचं पाणी यायचं आणि तिला वाहून न्यायला लागलं, तिला पाणीच पिता येईना. आणि तिचे पाणी म्हणजे तिची पिल्लांची तिने घरटी बनवली होती तिथे, ती घरटी वाहून जायला लागली, अशी काहीतरी ती घटना आहे. तर ती टिटवी अगस्त्य ऋषींकडे गेली. ती म्हणाले, समुद्र मला फार त्रास देतो. ते म्हणे, तू असं करू नको, समुद्र ऐके ना. हे म्हणे, मी तुला पिऊन टाकेल म्हणे. त्यांनी एका घोटातच त्याला पिऊन टाकलं. मग समुद्राने क्षमा मागितली, परत समुद्र निर्माण केला. आता त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती होती म्हणून त्यांनी पिऊन टाकला. तर इथे माऊली हे उदाहरण का देतात, ते म्हणतात की हे जे श्रीकृष्णाने भाषण दिलं, हे समुद्ररूपी भाषण आहे. पण हा अर्जुन इतका हुशार आहे, अगस्त्य ऋषीसारखं त्याने एका घोटातच ते पिऊन टाकलं म्हणा. इतका तो त्यांचा चांगला शिष्य होता, एका घोटातच त्यांनी ते व्याख्यान अख्खच्या अख्खं पिऊन टाकलं, इतकं त्याचं अवदान होतं. याप्रमाणे अर्जुनाच्या मनात श्रवणाविषयी मर्यादा सोडून विलक्षण इच्छा वाढलेली पाहिजे, तेव्हा भगवंतांनी आपणा झालेला आनंद, त्या आनंदाच्या अर्जुनावर उभारी केली. आता काय झालं याच्यामध्ये, की ही जी श्रवण करायची जी शक्ती होती अर्जुनाची, त्याची जी मर्यादा पण त्यांनी ओलांडली, इतकं त्याचं एकाग्रता वाढली. भगवान कृष्णांना पण फार आनंद झाला आणि ते म्हणाले, अरे मी आता अतिशय आनंदात आहे, मला जे सांगायचं त्याची तुझ्यावर ओवाळणी करून तुला सगळं देऊनच टाकतो मी आता. आता ह्या ज्या 71 ओव्या आहेत, त्या सुरू झाल्यापासून, पहिल्या ओळीपासून 71 ओव्या माऊलींनी या रचल्या आहेत. ह्या अध्याय आपल्याला कळावा, समजावा. आणि आता याच्यानंतर पहिला श्लोक इथपर्यंत हा म्हणतात. श्री भगवान म्हणाले, ज्याचे मूळ वर आहे आणि खाली शाखा आहे, वेद ज्याची पाने आहे, अशा संसार रूपी अश्वस्थ वृक्षाला स्मृती आणि स्मृती अविनाशी असे म्हणतात. जो या वृक्षाला जाणतो तोच वेदांचे तात्पर्य जाणणार. आता भगवंतांनी आपलं भाषण सुरू केलं. ते काय म्हणतात, की हा कसा आहे, संसार कसा आहे, त्याचं मूळ वर आहे, शाखा खाली आहे. आणि वेद जे आहेत, वेद जे भगवंताने, हे तर त्याची पानं आहे, तू समजून घे. आणि याला श्रुती आणि स्मृती, म्हणजे श्रुती म्हणजे जे पारंपरिक आपण ऐकत आलेलो, स्मृती म्हणजे जे आठवणीत राहील. काय सांगते श्रुती आणि स्मृती, काय सांगते, हा अविनाशी आहे. आणि जो या वृक्षाला जाणतो तोच वेदांचं तात्पर्य, वेदांना काय सांगायचं जाणतो. आता वेद हे असं सांगितलं जातं की ती परमेश्वराची वाणी त्या काळातली, आणि वेदांचा अर्थ जो ऋषींना कळाला तो त्यांनी आपल्या शिष्यांना समजून सांगितलं. शिष्य संवाद, त्याला उपनिषद म्हणतात. उपनिषद म्हणजे पायाजवळ बसून ज्यांनी ऐकलं ते उपनिषद. असे 100 उपनिषद आहेत, त्यातले प्रमुख 10 उपनिषद. आणि उपनिषदांचं जे सार आहे, वेदांचं सार उपनिषद, उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता, जी आपण आता ऐकतोय ती. अलग लक्षात, हे सगळं सार एकात एक असं या शॉर्ट फॉर्म मध्ये आलेलं आहे ते. आता पुढे माऊली या श्लोकाचा विस्तार करतात किंवा त्याचं निरूपण करतात. ते काय म्हणतात, नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, हे ते सर्वोत्तम ब्रह्म या संसार रूपी वृक्षाच्या ऊर्ध्व म्हणजे वर आहे,
आणि खाली असलेल्या या वृक्षामुळे ज्याच्या ठिकाणी उर्ध्वपणा वाटत नाही. तथापि विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला आणि खालचा असे भेद नाही, एवढंच काय ज्याच्या ठिकाणी अन्य काय नाही, याबाबत एकवाक्यता आहे. आता भगवंत काय म्हणतात की जे परब्रह्म ज्याला आपण म्हणतो, ते कुठे या संसार वृक्षाच्या वर आहे. पण तसं जर पाहिलं तर ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, आपण नेहमी ऐकतो, बोलतो, समजतो, गुरूंच्या मुखातून ऐकतो, ग्रंथांमध्ये वाचतो की ब्रह्म तर सारीकडे पसरलं, ते एका ठिकाणी थोडे, हे खरं आहे म्हणा. पण इथे काय म्हणतात की ते मुळाच्या वर आहे आणि मुळ्यावर आहे, असं ते आहे. असा भेद नाही. मग काय पुढे ते आता आपण ऐकूया. ते म्हणजे जो कानाला ऐकता न येणारा अव्यक्त स्वरूप असा नाद आहे, जो नाकाला सुगंध न घेता येणारा मूळचा सत्ता स्वरूप सुगंध आहे, आणि जो विषय आधी भोगासून स्वरूपता प्राप्त झालेला अत्यानंद आहे, जे वस्तुता अमर्याद सर्वत्र व्यापक असल्यामुळे ज्याच्या अलीकडे पलीकडे पुढे आणि मागे तेच आहे. तसेच जे घटपटादी दृश्य रहित असून पाहणाऱ्यापासून केवळ प्रकाशरहित अद्वितीय आहे. ब्रह्म कसं आहे, परब्रह्म ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामुळे सारे देवदेवता निर्माण झाले, ही सृष्टी निर्माण झाली, ते अद्वितीय आहे, त्याच्यामध्ये भेद नाही, ते सगळीकडे सगळं काही व्यापून आहे. आणि ते कसं आहे की ते अशा रीतीचं आहे की ते डोळ्यांनी पाहिलं तर सगळीकडे एकच दिसणार आहे, कानाने ऐकलं तर एकच आहे ते. आणि त्याचा जो नाद येतो तो अवर्णनीय नाद आहे, समजण्याच्या पलीकडे वर्णन करता येत नाही, असं ते आहे. आणि त्याचा जो सुगंध आहे तो सत्ताधारी सुगंध आहे. तर हे जे इथे वर्णन केलेले परब आहे, याच्या अनुभूती तुमच्यापैकी बहुतेक साधकांना आलेला आहे. पूर्ण विषयाला तर सगळ्याच अनुभूती येतात परब्रह्माच्या. परब्रह्माचीच रूप म्हणजे सगळे देवदेवता तुम्ही जी बघताय ती आहे, किंवा जे गुरु बघतात, आणि तुम्ही पण त्याचंच रूप आहे. तुमच्या घरात लावलेलं छोटस झाड असेल, मनी प्लांट असेल, घराबाहेर एखादी किंवा घरामध्ये एखादं छोटी मुंगी फिरत असेल, हे सगळी त्याचीच रूप आहे. आणि ते कसे अमर्याद आहे, व्यापक आहे, सगळीकडे पसरून राहील. पुढे म्हणतात, रत्नाचे अलंकार तयार करताना रत्नाला सुंदर चमक यावी म्हणून त्याच्या खाली मीना वगैरे घालतात, त्याला भूपसरा असे म्हणतात. त्याप्रमाणे अव्यवहार्य ब्रह्माला व्यवहारता येण्याकरता जगत कारणवत्याने उपाधीचा दुसरा भूपसरा घातला असता नामरूपाचा व्यवहार प्राप्त होतो. आता माऊली फार छान सांगतात. ते म्हणतात, तुम्ही रत्न जर बाजारातून आणले, सोनाराकडे गेला आणि रत्नाचे अलंकार जर बनवायचे तुम्ही ठरवले, तर त्याला काय करायला लागतं, त्याला आकार द्यायला लागतो त्या रत्नांना. आणि आकार दिल्यानंतर ते त्या रत्नाला चमक यावी म्हणून त्याला मीना घालतात, म्हणजे सोन्याच्या याच्यामध्ये अडकवतात आणि मग ती माळ बनवतो आपण, बरोबर आहे की नाही, दागिने बनवतो. त्या दागिने हे जे त्याला अडकवणे म्हणतात, त्याला मीना किंवा बोपसारा म्हणतात, असं माऊली इथे सांगतात. ते का घालतात ना, मूळ रत्न तुम्हाला अंगावर परिधान करता यावं म्हणून. असं तर काही रत्न अंगावर ठेवता येणार नाही, अंगठीत घालायला कशात तरी घालाल की नाही तुम्ही, ते हे करायला लागतं. त्याचप्रमाणे परब्रह्म जे आहे, हे ब्रह्म हे ते समजत नाही, कळत नाही. मग त्याला व्यवहारामध्ये कसं आणायचं, ते तर समजत नाही, कळत. त्याला व्यवहारात आणण्याकरता त्याला नाम आणि रूप दिलं गेलं, देवाचं रूप दिलं गेलेलं आहे, संतांचं रूप दिलं गेलेलं आहे. त्याला नाम म्हणजे काहीतरी त्याला नाव देण्यात आलेलं, ओम हे त्याला नाव देण्यात आलेलं, किंवा काही रूप दिलेले. या गणपतीचं रूप दिलंय, भगवान शंकरांचं रूप दिलंय, तो असं नामरूपाने आलेला आहे. म्हणून त्याला व्यवहारामध्ये आणताना त्याचं निर्गुण निराकार रूप सोडून देऊन त्याला व्यवहारात आपण काहीतरी नाम किंवा काही रूप देऊन आणतो. हे तुम्ही लक्षात, जसं दागिन्यांच्या बाबतीत आपण केलं, रत्न घालता येत नाही, त्याला सोन्यामध्ये आपण मडवतो, याला गोपसारा म्हणतो. माऊलींचं निरीक्षण बघा, किती किती वय त्यांचं कमी होतं, पण ते ज्ञान त्यांच्यामध्ये उपजतच होतं. त्यामुळे ते ते सांगू शकतायत, अन्यथा हे सांगता येणं अवघड आहे. मी तुम्हाला सांगतो, साध्या भाषेमध्ये ते समजवण्याचा प्रयत्न करतायत. आता पुढे ते म्हणतात, जे ज्ञाता आणि ज्ञानवस्तू या वचूनच ज्ञान झाला, म्हणजे सुखाने तुडुंबलेले शून्य गुण आकाश असते. ते काय म्हणतात, जे ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान मिळवायचं म्हणजे साधन, आणि जे ज्ञान वस्तू याच्या वाचून जे ज्ञान आहे म्हणजे सुखाने तुडुंबलेले शून्य गुण आकाशच आहे. म्हणजे ते जे ज्ञान कसं आहे की काय होतं माहिती का, आपण जेवढी साधना करतो आणि त्या मार्गावर चालायला लागतो, एक वेळ अशी येते की ज्या ज्ञानाकरता आपण प्रयत्न करतोय, ज्याचं ध्यान करतोय, ते ध्यान करणारा
आणि ध्यान करून जप ते सारं एक होऊन जातं, वेगळं काही राहत. मी परमात्मा आहे, नंतर मी निघून जातो, परमात्मा आहे, नंतर आहे आणि फक्त परमात्मा, वेगळे पण राहतच नाही. तुमच्या लक्षात आलं का? वेगळे पण राहत. आपण इथे थांबूया आणि पुढच्या याच्यामध्ये जसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं वर्णन केलंय, तो शांत चित्ताने ऐकतो, तसे तुम्ही पण फार शांत चित्ताने ऐकतात. दिवस बदलला माझ्या सोयीनुसार तरी तुम्ही येतात, वेळ काढतात, त्यामुळे तुमचे मी मनापासून आभार मानतो. मलाही अभ्यास करायला लावता, माझी उजळणी होते, त्यातले अजून बारकावे मला कळतात. तर तुम्हाला काय फायदा होतो मला माहिती नाही, पण मला मात्र फार फायदा होतो आणि त्याचा माझा सराव वाढतो. म्हणून मी तुमचे आभार मानतो, तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला वंदन करतो आणि तुमच्यातला अर्जुन असाच जागा राहो अशी पण तुम्हाला प्रार्थना करतो आणि माझा आज प्रवचन संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.